लोक म्हणतात प्रत्येकाचं घर वेगळं असावं म्हणजे भांडण होत नाही. पण मी म्हणतो घराच्या भिंती वाढवल्या की भांडण थांबत नाही, तर माणसांमधील अंतर वाढतंय. अरे, ज्या आईनं एकाच गर्भात 9 महिने आपल्याला वाढवलं, ज्या बापाने एकाच ताटात आपल्याला घास भरवला, त्या आईबापाचं 2 लेकरं 2 चुली कशा पेटवू शकतात? भावानं लक्षात ठेवा, बाहेरचं जग तुम्हाला तुमच्या यशावर विचारणार आहे, पण तुमचा भाऊच असा असतो जो तुमच्या अपयशात तुमच्या पाठीशी ढाल बनून उभा राहतो. आज आपण कशासाठी वेगळे होते? बायकोनं काहीतरी सांगितलं म्हणून की पैशाच्या वाटणीसाठी? अरे, ज्या जमीनच्या तुकड्यासाठी तुम्ही भावाचा हात सोडलाय ना, ती जमीन तिथेच राहणार आहे. पण ज्या दिवशी तुमचा भाऊ तुमच्याशी बोलायचं सोडेल, त्या दिवशी तुम्ही करोडपती असूनही जिवंतपणे अनाथ झाला आहात हे विसरू नका. लक्षात ठेवा, भाऊ हा शब्द 2 अक्षराचा नाही, तर तो विश्वासाचा हिमालय आहे. कधी विचार केलाय का त्या म्हाताऱ्या आईबापाचा, ज्यांनी आयुष्यभर कष्ट करून एक घर उभं केलं? त्यांना वाटलं होतं की म्हातारपणी सगळी पोरं, सुना, नातवंड एकाच अंगणात बागडतील. पण आज जेव्हा ते पाहतात की एकाच छताखाली 2 चुली पेटतायत, तेव्हा त्या आईच्या काळजाचे तुकडे होत असतील. बाप बोलत नाही, पण जेव्हा तो घराची फाळणी होताना पाहतो, तेव्हा त्याला वाटतं की त्यापेक्षा मी निपुत्रक राहिलो असतो तर बरं झालं असतं. आई बापाला सर्वात मोठं सुख त्याच्या पोराच्या श्रीमंतीत नाही, तर त्यांच्या एकीमध्ये असतं. जर तुम्ही भावाभावात भांडताय, तर तुम्ही देवाची कितीही पूजा करा, ती तुमच्या आईबापाच्या डोळ्यातील आसवापुढे व्यर्थ आहे. आज तुम्ही वेगळे झालात की जग तुमच्यावर हसणार आहे. जेव्हा कुंपणच शेत खायला लागतं, तेव्हा बाहेरचे लोक फायदा घेतात. जोपर्यंत तुम्ही एकत्र आहात, तोपर्यंत कुणाची हिंमत नाही तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघायची. संपत्तीसाठी भावाला सोडू नका, कारण गेलेली संपत्ती परत येईल, पण गेलेला भाऊ पुन्हा कोणत्याही बाजारात मिळणार नाही. ज्या घरात भावाभावात प्रेम असतं, त्या घराला देवाचा आशीर्वाद लागतो, तिथे लक्ष्मी पाणी भरते. बाहेरच्यांना मोठेपणा देण्यापेक्षा आपल्या भावाला मोठं करा, कारण रक्ताचं नातं संकटात धावून येतं. फेसबुकचे फ्रेंड नाही. इगो सोडा, थोडं झुकून घ्या. मोठ्या भावाने पित्यासारखं प्रेम द्यावं आणि लहान भावाने लक्ष्मण बनून आदर राखावा. एकमेकाच्या चुका पोटात घ्यायला शिका. आज घरी गेल्यावर आपल्या भावाला कडकडून मिठी मारा आणि सांगा, भावा, काहीही झाले तरी आपण वेगळं व्हायचं नाही. लक्षात ठेवा, घर विटांनी बनतं, पण ते टिकतं प्रेमाने आणि एकजुटीने. एकत्र राहा, सुखी राहा आणि आईबापांचं स्वप्न जिवंत ठेवा. कुटुंबात फूट पाडण्याची 5 कारणे आहेत, आणि ही फूट पडू नये म्हणूनच मी तुम्हाला 5 उपाय सांगणार आहे. सर्वात पहिला, कुटुंबात फूट पडण्याचं 90% कारण आहे तिसरी व्यक्ती. मग ती बाहेरचा मित्र असो, नातेवाईक असो, किंवा कधीकधी घरातील सुनांच्या माहेरचे लोक असो. एकच लक्षात ठेवायचं, भावाभावात किती वाद झाला तर तो फक्त दोघांनीच बसून मिटवायचा. तिसऱ्या माणसाला त्या वादात पंच म्हणून कधीच बोलवायचं नाही. बाहेरच्या माणसाला तुमच्या घरातील वादाची चव लागली की समजा घराची फाळणी निश्चित आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पैसा. पैसा हा सख्या भावाचा वैरी आणतो. जिथे हिशोब कच्चा असतो तिथे संशय पक्का होतो. यासाठी घराचा एक कॉमन फंडा असावा. जो भाऊ जास्त कमवतो त्याने अहंकार ठेवू नये, आणि जो कमी कमवतो त्याने न्यूनगंड बाळगू नये. मोठ्या खर्चाचे निर्णय सर्वांनी मिळून घ्यावेत. प्रत्येक रुपयाचा हिशोब कागदावर स्पष्ट असावा, जेणेकरून कोणाच्याही मनात शंका उरणार नाही. तिसरा पर्याय, घर जोडण्यात आणि तोडण्यात घरातील स्त्रियांची भूमिका मोठी असते, हे तर तुम्हाला माहीतच आहे. 2 भावांची मन साधण्याचं काम सुना करू शकतात. त्यासाठी घरातील सासू सासऱ्यांनी दोन्ही सुनांना स्वतःच्या मुलीसारखं वागवावं. तसेच भावांनी आपल्या पत्नीला स्पष्ट सांगितलं पाहिजे की माझ्या भावाशी माझं नातं अढळ आहे, त्यात वितुष्ट येईल असं वागू नकोस. जेव्हा स्त्रिया एकमेकींना समजून घेतात, तेव्हा घर नंदनवन होतं.
चौथा पर्याय, मी मोठा आहे मी का वाकू, किंवा मी जास्त कमवतो माझंच चाललं पाहिजे. हा अहंकार कुटुंबाचा घात करतो. मोठ्या भावाने बापासारखं मन मोठं ठेवावं. जर लहान भावाकडून चूक झाली तर त्याला अधिकार गाजवण्यापेक्षा प्रेमाने जवळ घेऊन समजावून सांगावं. लक्षात ठेवा, नातं टिकण्यासाठी जो आधी झुकतो तो लहान नसून मनाने सर्वात मोठा श्रीमंत असतो. पाचवा उपाय, आजकाल एकाच घरात असून लोक आपापल्या खोलीत मोबाईलमध्ये व्यस्त असतात. संवाद संपला की नातं संपतं. यामुळे दिवसातून किमान एक वेळचं जेवण सर्वांनी एकत्र बसून घ्यायचं. मोबाईल बाजूला ठेवून गप्पा माराव्यात. आठवड्यातून एकदा कौटुंबिक सभा घ्यावी, जिथे प्रत्येक सदस्याला आपलं मत मांडण्याची मुभा असेल. मनात साठवून ठेवण्यापेक्षा बोलून मोकळं झालेलं कधीही चांगलं. या 5 मूलभूत गोष्टी जर कायम लक्षात ठेवला ना, तुमच्या भावभावात कोणीच फूट पाडू शकणार नाही. मित्रांनो, आज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुमच्या भावाशी अबोला असेल तर त्याला फोन करा किंवा समोर जाऊन त्याला मिठी मारा. इगो सोडा आणि घर वाचवा. ज्यांनी हे केलं त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच डन म्हणून लिहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.